आता पावसाळा सुरू होईल, त्या पावसासोबतच आठवणी सुद्धा बरसायला लागते. तुम्ही लहान असताना जेव्हा शाळेत नाव घातलं जायचं तेव्हा पाऊस असायचा, तेव्हा पाऊस आपला सोबती होता. त्या पावसाचा सुगंध, त्या पावसामुळे वर्गात झालेला ओलावा, हे सगळं स्मरणात येईल. सोबतच आणखी एक सुगंध, पुस्तकांचा. नवी कोरी पुस्तकं मिळण्याचा हाच तो काळ. एकीकडे पावसाच्या पाण्याचा सुगंध, एकीकडे पुस्तकांचा सुगंध, आणि या सगळ्यामध्ये आपण जेव्हा पडत्या पावसात, पावसाच्या रिमझिम आवाजात अभ्यासाला बसायचो, तेव्हा उघडलेली कोरी वही आणि त्याचा गंध, हे सगळं तुम्हाला आठवेल आणि आपण नकळतपणे बालपणात जाऊ. किती गोड आयुष्य होतं ते. कसली जबाबदारी नाही, कसलं टेन्शन नाही, मार्काचं टेन्शन नाही, पहिलं येण्याचं टेन्शन नाही, पण अभ्यास करायला आवडायचं. नव्या वहीवर पहिल्या पानावर आपण काय लिहू याची उत्सुकता असायची. आपल्या पुस्तकात पहिला धडा कोणता आहे, इच्छा असो नसो पण आपण वाचून काढायचं उत्सुकतेपोटी. कदाचित हे बालपण परत येणार नाही, पण येणाऱ्या प्रत्येक पावसासोबत या आठवणी मात्र कायम येत राहतात. ह्या पावसाळ्यातली तुमची आठवण काय आहे मला कमेंटमध्ये सांगा.